आज मी तुम्हाला असे कीटकनाशक सांगणार आहे की ज्यामध्ये कीटकनाशक प्लस थ्रिप्स, मावा, पांढरी माशी, लाल कोळी, फुलकिडी यांचा नायनाट करणारे हे एक बेस्ट कॉम्बिनेशन सांगणार आहे किंवा ह्याचे 5 बेस्ट तुम्हाला कॉम्बिनेशन सांगणार आहे। जसं की आपलं पहिलं कॉम्बिनेशन आहे बायर कंपनीचं मोहिंटो प्लस बायर कंपनीचं जंप। तसेच 2 नंबरचं आहे गोदरेज कंपनीचं ग्रासिया प्लस सिजेंटा कंपनीचं पेगासिस। तसंच 3 नंबर आहे कोर्टेवा कंपनीचं डेलिगेट प्लस धानुका कंपनीचं डिसाइड। तसेच 4 नंबरचं आहे सिजेंटा कंपनीचे सिमोडिस प्लस टाटा कंपनीचे रोगर। तसेच 5 नंबरचे आहे BSF कंपनीचे एक्सपोनस प्लस सिजेंटा कंपनीचे आलिका। ही जे तुम्हाला मी आता कीटकनाशक प्लस फुलकिडीनाशक जे सांगितलेलं आहे ह्यांचं जर कॉम्बिनेशन जर करून जर तुम्ही फवारणी जर केली किंवा या कीटकनाशकाचा जर तुम्ही आलटून पालटून जर स्प्रे घेतला तर आपल्या पिकामध्ये जसं की थ्रिप्स असेल, मावा असेल, पांढरी माशी असेल, लाल कोळी असेल, फुलकिडी असेल किंवा हिरवी आळी असेल किंवा लष्करी आळी असेल तर इत्यादीचा नायनाट हा आपल्याला 100% झालेला दिसून येईल। जसं की पीक आपलं कोणतंही असू द्या, टमॅटो असू द्या, वांगा असू द्या किंवा इतर ज्या पिकामध्ये ह्या आळ्या पडतात किंवा ह्या माशा पडतात किंवा माशा येतात त्यांचं तुम्हाला 100% नियंत्रण झालेलं दिसून येईल। आणि ह्याचं प्रमाण जे आहे ते प्रत्येक पिकासाठी आणि प्रत्येक पिकाच्या म्हणजे वेगवेगळ्या वयाच्या पिकासाठी वेगवेगळं प्रमाण आहे। तरी तुम्ही व्हिडिओमध्ये मला खाली कमेंट केल्यानंतर तुमच्या पिकाचे वय सांगितल्यानंतर तुम्हाला मी त्याचे प्रमाण किती वापरायचे हे तुम्हाला मी सांगून देईल। धन्यवाद।